नमस्कार. ट्रिग्नोमेट्रीचे काही एक्झाम्पल्स याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डबल अँगल आणि ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले बघितलेत. ते यूज करून काही एक्झाम्पल्स बघायचे. फर्स्ट, sin theta is equal to -1/2 where theta lies between 3π/2 to 2π. So third quadrant मध्ये theta आहे. Then find the values of sin 2 theta, cos 2 theta and tan 2 theta. सो आपल्याला डबल अँगलचे आता आपल्याला व्हॅल्यूज काढायचे डायरेक्ट रिअल नंबर्स. पण sin 2 थीटा किंवा cos 2 थीटाचा फॉर्म्युला जर तुम्ही ऑब्झर्व केला तर त्या दोन्हीच्या फॉर्म्युल्यामध्ये एकतर sin, cos आणि tan ह्या कुठल्या तरी गोष्टी तिथे आहेत. तर इथे फक्त काय दिलेलं आहे की sin थीटा इज इक्वल टू दिले, पण cos माहिती असल्याशिवाय आपल्याला sin 2 थीटा फाइंड आउट करता येणार नाही. त्यामध्ये आपण cos काढून घेणार आहोत. नेहमीची आयडेंटिटी यूज करायची. आपल्याला बेसिक फर्स्ट फॉर्म्युला आपला ट्रिग्नोमेट्री मधला तो यूज करायचा. कॉसची व्हॅल्यू काढायची आणि ती यूज करून या डबल अँगलच्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत. सो फर्स्ट आपण काय करणार आहोत, या साइन थीटावरनं कॉस थीटा काढायचं. सो गिव्हन दॅट साइन थीटा इज इक्वल टू -1/2. मायनस साइन आहे बिकॉज थर्ड क्वाड्रंट मध्ये, अँड थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कॉस दोन्ही काय असतात, मायनस असतात. टॅन पॉझिटिव्ह असतात थर्ड मध्ये. सो साइन थीटा इज इक्वल टू -1/2. मग ते आपण आयडेंटिटी यूज करूया. सो वी नो दॅट साइन स्क्वेअर थीटा प्लस cos square theta is equal to 1. So sin square theta means किती आलं, -1/2 square plus cos square theta is equal to 1. That implies 1/4 plus cos square theta is equal to 1. That means cos square theta is equal to 1 minus 1/4. 4 minus 1 means किती आलं, 3/4. So cos square theta is equal to मिळालं 3/4. आपल्याला cos theta लागणार आहे. So taking square root on both sides, therefore cos theta is equal to plus or minus 3 चा square root 3 and 2. प्लस और मायनस आहे, पण यातली कुठली व्हॅल्यू चूज करायची कशावरून ठरतं, तर थीटा हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे ते बघायचं. तो थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड मध्ये फक्त टॅन पॉझिटिव्ह आहे. टॅन कॉट मध्ये साइन आणि कॉस दोन्ही निगेटिव्ह आहेत. साइनची निगेटिव्ह दिलीच आहे व्हॅल्यू, कॉसची पण काय घ्यायला लागेल, निगेटिव्ह घ्यायला लागेल. सो दॅट इम्प्लाइज कॉस थीटा इज इक्वल टू -√3/2. सो आपल्याला ते म्हणून माहिती असायला की कुठल्या क्वाड्रंट मध्ये कुठले रेशो पॉझिटिव्ह व्हॅल्यूज देतात हे नीट माहिती असायला हवं, कारण एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला ते लागतं. आता एकदा cos थीटा मिळालं की आपल्याला फर्स्ट sin 2 थीटाची व्हॅल्यू काढता येईल. बिकॉज sin 2 थीटाचा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे, 2 sin थीटा cos थीटा. सो आपण ते काढून घेऊया. दॅट इम्प्लाइज sin 2 थीटा is equal to फॉर्म्युला लिहूया आधी, 2 sin theta cos theta, which means 2 into sin theta ची व्हॅल्यू -1/2 म्हणून ब्रॅकेट घातलाय, -1/2 into cos theta ची व्हॅल्यू -√3/2. मायनस मायनस प्लस झाला, त्याच्यानंतर 1 कॅन्सल झाला, प्लस √3/2 एवढं राहिलं. therefore sin 2 theta is equal to रूट प्लस आहे आणि मायनस मायनस प्लस झालं, प्लस √3/2. सो फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली sin 2 थीटा. cos 2 थीटा साठी 4 फॉर्म्युले आहेत. त्यातला कुठलाही तुम्ही फॉर्म्युला यूज केला तरी सेमच व्हॅल्यू येणार आहे. आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्या तो फॉर्म्युला आपण यूज करायचा. साइन आणि कॉस माहिती आहे, सो त्या संदर्भातला जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा. सो cos 2 थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा, कारण आहे आता इथे कॉस आणि थीटा अवेलेबल म्हणून तो यूज करायचा. So which is equal to cos square theta means -√3/2 square minus sin square means -1/2 square. स्क्वेअर केला की पॉझिटिव्हच येणार आहे. सो √3 चा स्क्वेअर म्हणजे 3/4 मायनस याचा स्क्वेअर येणार आहे 1/4. सो होणार 3 - 1 अपॉन 4 म्हणजे 2/4 which is equal to 1/2 आणि पॉझिटिव्ह येणार आहे कारण हे cos स्क्वेअर मायनस sin स्क्वेअर. सो हे 3/4 - 1/4 1/2. therefore cos 2 थीटा ची व्हॅल्यू मिळाली 1/2. काय काय विचारलं होतं, साइन आणि कॉस. साइन 2 थीटा मिळालं, cos 2 थीटा मिळालं. आता tan 2 थीटा काढणं अवघड नाही, कारण साइन अपॉन कॉस केलं की tan मिळतं. त्यामुळे ते अगदी एका स्टेप मध्ये साइन आणि कॉस म्हणजे ह्या 2 थीटाच्या व्हॅल्यू जर तुम्ही फाइंड आउट केल्या नसतील तर नुसतं साइन थीटा कॉस थीटाने पण tan 2 थीटा फाइंड आउट करता येतं. कारण tan 2 थीटाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, आपल्याला घेतले डबल अँगल फॉर्म्युले, त्यामुळे तो डायरेक्ट टॅनच्या फॉर्म मधला फॉर्म्युला यूज करू शकता. तिथे tan थीटा आहेच, पण इथे
ऑलरेडी आपण 2 थीटाचे इथे डिराईव्ह केलेले आहेत व्हॅल्यूज, तर त्याच आपण यूज करू डायरेक्ट. इथे सिंपल आहे त्यामुळे आपण डायरेक्ट घेऊया. इथे tan 2 थीटा इज इक्वल टू साइन अँगल सेम लागतो. सो इथे 2 थीटा आहे तर इथे 2 थीटा पाहिजे असं. cos 2 थीटा विच इज इक्वल टू साइन मीन्स -1 2 थीटाची ना √3/2 अपॉन कॉस ची व्हॅल्यू आली 1/2 विच इज इक्वल टू 2 कॅन्सल झाले √3/1 म्हणजे रूट. सो tan 2 थीटा ची व्हॅल्यू पण मिळाली किती इज इक्वल टू √3. सो 3 व्हॅल्यूज जे आपल्याला विचारल्या होत्या ते आपल्याला मिळाल्या. त्यासाठी डबल अँगल ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले पाठ करून ठेवायचे. आणि इथे आपल्याला tan 2 थीटा डायरेक्ट मिळाला बिकॉज हे दोन होते आपल्याकडे म्हणून. अदरवाईज tan 2 थीटाचा फॉर्म्युला अप्लाय करून पण आपण ही व्हॅल्यू काढू शकतो. एक्झाम्पल प्रूव्ह दॅट sin 2 थीटा अपॉन 1 प्लस cos 2 थीटा इज इक्वल टू tan थीटा. सो आपण LHS कन्सिडर करूया आणि 2 थीटाचे फॉर्म्युले आपण अप्लाय करायचे. sin 2 थीटाचं तर sin cos आज घेणार आहोत. cos 2 थीटासाठी कोणता अप्रोप्रिएट फॉर्म्युला आहे तो बघायचा आहे. म्हणजे cos स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअरने जर होत असेल काम तर ते घ्यायचं आहे. आता 1 - 2 साइन स्क्वेअर वगैरे कुठला जो आपल्याला लागेल तो फॉर्म्युला इथे घ्यायचा आहे. सो साइन LHS कन्सिडर करूया आधी. कन्सिडर LHS which is equal to sin 2 theta upon 1 plus cos 2 theta. So आपण 2 थीटाचे फॉर्म्युले इथे यूज करूया which is equal to 2 sin theta cos theta अपॉन 1 प्लस, आता इथे साइन आणि cos असं आहे त्यामुळे cos स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर घेतला तर काही कॉमन वगैरे येऊन कॅन्सल वगैरे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण इथे cos स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर घेऊन बघूया. कदाचित हा फॉर्म्युला घेऊन इथे ऍप्लिकेबल होणार पण नाही, आपल्याला पुढच्या स्टेप मध्ये कदाचित कळेल. सो ट्रायल अँड एररने आपल्याला करावं लागतं की साधारण कोणता फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करावा लागेल. सो cos स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा हा सपोज आपण घेतला तर 1 मायनस साइन स्क्वेअर हे जर एकत्र घेतलं तर आपल्याला त्यासाठी cos स्क्वेअर लिहिता येईल. मग इथे पण cos स्क्वेअर आहे आणि मग काही cos कॉमन वगैरे येते का आपल्याला घेता येईल. त्यामुळे हा फॉर्म्युला यूज करूया आपण. सो विच इज इक्वल टू 2 sin थीटा cos थीटा अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर मीन्स किती cos स्क्वेअर थीटा प्लस दिस cos स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू 2 sin थीटा cos थीटा न्यूमरेटर तसाच and डिनॉमिनेटरला 2 cos स्क्वेअर थीटा 2 cos स्क्वेअर थीटा. सो हे सिंपल झालं. काय काय कॅन्सल होत आहे 2 2 कॅन्सल झाले, एक cos थीटा कॅन्सल झालं. रिमेनिंग काय आता न्यूमरेटरला sin थीटा अपॉन डिनॉमिनेटरला सिंपल cos थीटा which is equal to tan theta which is equal to RHS hence proved. So सिंपल एक्झाम्पल होतं, फक्त आपण डबल अँगलचे फॉर्म्युले इथे यूज केले. नेक्स्ट एक्झाम्पल प्रूव्ह दॅट 2 plus cos x minus 2 sin square x upon sin 2x plus sin x is equal to cot x. सो आपण LHS कन्सिडर करूया. कुठले फॉर्म्युले अप्लाय करायला लागतात बघूया. आता इथे 2 आणि इथे 2 हे कॉमन दिसते. सो कॉमन घेऊन ते 1 मायनस साइन स्क्वेअर वगैरे येते का चेक करूया. कारण 1 - 2 साइन स्क्वेअर एक्स हा आपल्याला cos 2x साठी फॉर्म्युला घेता येईल, पण त्याने काही सिम्प्लिफाय होणार आहे का पहिला आपला बेसिक फॉर्म्युला आपला यूज करून ते जास्त सिम्प्लिफाय होते वगैरे ते बघूया. सो कन्सिडर LHS is equal to 2 plus cos x minus 2 sin square x upon sin 2x plus sin x. आता इथे sin x दिसत आहे त्यामुळे sin 2x आपण 2 sin x cos x यूज करूया. म्हणजे आपल्याला काहीतरी कॉमन घेता येईल डिनॉमिनेटर मध्ये. न्यूमरेटर मध्ये आता तरी काही कॉमन दिसत नाही, पण हा 2 ही फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म जर आपण एकत्र घेतली तर 2 कॉमन दिसते. ते काढल्यावर 1 मायनस साइन स्क्वेअर होईल आणि मग ती पहिली आयडेंटिटी फर्स्ट आयडेंटिटी यूज करता येईल साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. मग कॉस झालं तर तिथे काहीतरी कॉमन घेता येईल आणि असं आपलं सिम्प्लिफाय होईल. सो आपण न्यूमरेटर मध्ये ह्या दोन टर्म्स एकत्र घेणार 2 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स प्लस दिस कॉस एक्स अपॉन साइन 2x चा फॉर्म्युला 2 साइन एक्स कॉस एक्स प्लस दिस साइन एक्स. इथे डबल अँगल असेल तर इथे सिंगल होतात ना. सो 2 कॉमन घेतलं तर 2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. सो आपल्याला ह्याच्यासाठी कॉस स्क्वेअर एक्स लिहिता येईल आणि दिस प्लस हे कॉस एक्स अपॉन
टू साइन याच्यात काय कॉमन दिसतंय, साइन एक्स कॉमन आहे, टू कॉमन नाहीये, फक्त साइन एक्स कॉमन आहे. अनकॉमन टर्म्स 2 cos x प्लस 1. आता ह्याच्यासाठी आपण काय लिहू शकतो, cos square x लिहू शकतो. सो विच इज इक्वल टू 2 into cos square x प्लस दिस cos x अपॉन डिनॉमिनेटर मध्ये sin x into 2 cos x प्लस 1. आता काही सेम दिसायला लागले का, कारण न्यूमरेटर मध्ये जर आपण cos x फक्त कॉमन घेऊ शकतो, तर ते cos x कॉमन घेतलं तर काय होईल. सो विच इज इक्वल टू cos x, अनकॉमन टर्म 2 अँड cos x इथे राहील, 2 cos x अँड इथे काहीच नाही म्हणजे प्लस 1 अपॉन sin x into 2 cos x प्लस 1. सो आता आपल्या लक्षात आलं की हा कॉमन फॅक्टर आहे, तो कॅन्सल झाला, म्हणजे राहील फक्त cos x upon sin x and which is equal to cot x and which is equal to RHS. So हे आपलं स्टेटमेंट इथे प्रूव्ह झाले. नेक्स्ट एक्झाम्पल, प्रूव्ह दॅट sec 2x plus 1 into square root of sec square x minus 1 is equal to tan 2x. हे प्रूव्ह करायचंय. आता लेफ्ट साइड आपण कन्सिडर करणार आहोत. इथे बघितलं तर आयडेंटिटी यूज होणार आहे, कारण sec square x minus 1 म्हणजे काय असतं, tan स्क्वेअर, आणि ते स्क्वेअर रूट वगैरे जाऊन tan होईल. इथे tan आलंय, तिथे tan 2x चा फॉर्म्युला येणार आहे RHS ला. म्हणजे लेफ्ट साइडला जर tan च्या फॉर्म मध्ये सगळ्या टर्म्स आल्या तर ते आपल्याला सिम्प्लिफाय होणार आहे. सो आपल्याला sec 2x ची सुद्धा tan च्या फॉर्म मध्ये घ्यायला लागेल. आता sec 2x चा फॉर्म्युला आपल्याकडे नाहीये, बट sec म्हणजे काय असतं, 1 अपॉन cos असतं, आणि cos 2x चे आपल्याकडे 4 फॉर्म्युलेज आहेत. त्यातला कुठला फॉर्म्युला यूज करायचा ते आपण बघूया. आधी आपण कन्सिडर LHS. is equal to sec 2x plus 1 into square root of sec square x minus 1. सो याच्यासाठी आपण tan स्क्वेअर लिहिणार, कारण sec square x is equal to काय असतं, 1 plus tan स्क्वेअर. आणि यासाठी काय होणार आहे, tan. सो विच इज इक्वल टू sec 2x plus 1 into square root of tan square x which is equal to sec 2x plus 1 into tan x. सो इथे आपल्याला tan x मल्टिप्लिकेशन मध्ये आलाय. आता sec 2x काय करायचं, आपल्याला 1 अपॉन cos 2x घेऊन cos 2x चा फॉर्म्युला अप्लाय करायला लागेल. सो वी नो दॅट sec 2x इज इक्वल टू 1 अपॉन cos 2x. बट cos 2x चा फॉर्म्युला अप्लाय आपण कुठल्या फॉर्म मधला अप्लाय करायचा, तर tan च्या फॉर्म मध्ये तो फॉर्म्युला अप्लाय करायचा. सो cos 2x चा आपण फॉर्म्युला घेऊया. ऑल्सो वी नो दॅट cos 2x इज इक्वल टू 4 फॉर्म्युले आहेत ना, त्यातला tan चा फॉर्म्युला घ्यायचा आहे. तो कुठला आहे, 1 मायनस tan स्क्वेअर x अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x. सो cos 2x साठी हा फॉर्म्युला आला, पण आपल्याला इथे काय हवाय, sec 2x हवाय. sec 2x म्हणजे काय, 1 अपॉन cos. सो ह्याला फक्त फ्लिप म्हणजे रेसिप्रोकल घेतला की आपल्याला sec 2x साठी व्हॅल्यू मिळेल. सो cos 2x मीन्स दिस, त्यामुळे ह्याचा रेसिप्रोकल फक्त घ्यायचा, म्हणजे हे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाईल. सो दॅट इम्प्लाइज sec 2x इज इक्वल टू, आता याचा न्यूमरेटर इथे 1 प्लस tan स्क्वेअर होईल, 1 प्लस tan स्क्वेअर x, कारण त्याचा रेसिप्रोकल आहे ना cosचा, हा 1 मायनस tan स्क्वेअर x. त्याला इक्वेशन 1, आपण sec 2x ची एक व्हॅल्यू काढली, त्याला आपण इक्वेशन 1 म्हणू. आणि आता आपण LHS मध्ये ही व्हॅल्यू घालूया. देअरफॉर LHS becomes LHS is equal to sec 2x च्या इथे आपण ही व्हॅल्यू घालणार इक्वेशन 1 मध्ये, 1 प्लस tan स्क्वेअर x अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर x, अजून काही इथे प्लस 1 आहे ब्रॅकेट मध्ये, प्लस 1 आणि इंटू tan x असं आहे. सो आता आपल्याला हे थोडं सिम्प्लिफाय करायचं आहे आणि मग tan 2x ही व्हॅल्यू येते का चेक करायची. आता हे सिम्प्लिफाय करताना आधी हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर सेम करून घेऊ. सो विच इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर x, अर्थात ब्रॅकेट मध्ये, कारण बाहेर tan x आहे, इंटू सॉरी आता 1 मायनस tan स्क्वेअर ने इथे मल्टिप्लाय करायचं. सो प्लस 1 आणि मायनस tan स्क्वेअर x अपॉन डिनॉमिनेटर सेम झाला 1 मायनस tan स्क्वेअर x इंटू ब्रॅकेटच्या बाहेर tan x आहे. काय काय सिम्प्लिफाय होतंय बघूया. tan स्क्वेअर कॅन्सल झाले, 1 प्लस 1 2 झालं. सो विच इज इक्वल टू 2 अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर x ब्रॅकेट मध्ये
इंटू ब्रॅकेटच्या बाहेर आहे tan x. पण हे सगळं मल्टिप्लिकेशन मध्येच आहे त्यामुळे आपण ते सगळं 2 इंटू tan x असं डायरेक्ट लिहू शकतो. सो LHS इज इक्वल टू which is equal to 2 into tan x upon denominator कॉमन झाला 1 minus tan square x. पण हा कशाचा फॉर्म्युला आहे 2 tan x upon 1 minus tan square x हा tan 2x चा फॉर्म्युला आहे which is equal to tan 2x which is equal to RHS. hence prove. त्यामुळे हे प्रूव्ह. नेक्स्ट एक्झाम्पल, प्रूव्ह दॅट sin 3a upon sin a minus cos 3a upon cos a is equal to 2. अर्थात LHS कन्सिडर करणार आहोत. आता इथे sin 3a चा फॉर्म्युला अप्लाय करायचा. इथे असं डायरेक्ट कॅन्सल होत नाही वगैरे, माहिती आपल्याला अँगलचा रिलेशन माहिती आहे ट्रिग्नोमेट्री मधला. सो sin 3 आणि cos 3 चा फॉर्म्युला अप्लाय करूया आणि काय सिम्प्लिफाय होतंय ते चेक करूया. सो कन्सिडर LHS is equal to sin 3a upon sin a minus cos 3a upon cos a. आता फक्त सिंपल न्यूमरेटरला जे फॉर्म्युले आहेत ते फक्त आपण अप्लाय करूया. सो sin 3a चा फॉर्म्युला काय आहे तर 3 sin a minus 4 sin cube a. हा sin 3a चा फॉर्म्युला झाला अपॉन हा डिनॉमिनेटर sin a मायनस cos 3a चा फॉर्म्युला काय आहे 4 cos cube a minus 3 cos a अपॉन दिस cos a. आता फक्त सिम्प्लिफाय करूया, काही कॅन्सल वगैरे होते का चेक करूया. सो 3 sin a. आता आपण सगळ्याचे सेपरेट डिनॉमिनेटर करूया. हे साइन मायनस आहे ते आतमध्ये इथे नेल्यावर साइन चेंज होणार आहेत वगैरे, ते सगळं करून काही कॅन्सल होत आहेत का बघायचं आहे आता. सो 3 sin a अपॉन sin a, 3 sin a अपॉन sin a. डिनॉमिनेटर एकच आहे ना आणि न्यूमरेटरचे दोन टर्म्स आहेत त्यामुळे सेपरेट करता येईल. मायनस 4 sin क्यूब a अपॉन sin a. इथे बाहेर मायनस साइन आहे त्यामुळे आत जाताना ह्याचं मायनस होणार आहे ह्याचं प्लस होणार आहे. सो मायनस 4 cos क्यूब a अपॉन cos a प्लस 3 cos a अपॉन cos a. आता या चारही टर्म्स मध्ये काय काय कॅन्सल होतं. इथं साइन ए झालं, इथे एक साइन ए कॅन्सल होणार, इथे एक कॉस कॅन्सल होणार, इथे कॉस ए कॅन्सल झालं. सो रिमेन्स इथे 3 राहिलंय मायनस 4 साइन स्क्वेअर राहिलं इथे साइन स्क्वेअर ए ते मायनस 4 कॉस स्क्वेअर ए राहिलं कारण एक कॉस कॅन्सल झाला प्लस इथे ओनली 3 असं राहील. आता ह्या 3 + 3 6 वगैरे करून घेऊया. सो विच इज इक्वल टू 6 मायनस, आता ह्या दोन टर्म मधनं मायनस आणि 4 असं कॉमन घेता येईल. सो मायनस 4 कॉमन घेऊया, ब्रॅकेट मध्ये राहतील प्लस साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए, कारण दोघांच्यातून मायनस साइन कॉमन घेतले त्यामुळे दोन्ही प्लस झाले. बट साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू किती असतं 1 असतं. देयरफॉर 6 - 4 × 1 which is equal to 6 - 4 which is equal to 2 which is equal to RHS. hence proved. सो असे आपण डबल अँगल ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले यूज करून एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. ही काही एक्झाम्पल्स होती. तुम्ही अशी प्रॅक्टिस म्हणून खूप एक्झाम्पल सॉल्व करा म्हणजे चांगलं लक्षात येईल की कुठल्या स्टेजला कुठला फॉर्म्युला अप्लाय करूया. कारण कॉस्ट व्हायचं तर 4 फॉर्म्युले त्यातला नक्की कुठला फॉर्म्युला अप्लाय करायचा म्हणजे सिम्प्लिफाय होईल वगैरे ते लक्षात येईल.